रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 436. पाखांड्यांनी पाठी पुरविला दुमाला, तेथे मी विठ्ठला काय बोलो. कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी, आपण भिकारी अर्थ नेणे. नकळे ते मज पुसती छळूनी, लागता चरणी न सोडिती. तुझ्या पाया विण दुजे नेणे काही, तूची सर्वा ठाई एक मज. तुका म्हणे खीळ पडो त्याच्या तोंडा, किती बोलो भांडा वादकासी. पाखंड्यांनी माझी चांगलीच पाठ पुरवली आहे. मी जेथे जातो तेथे माझ्या ढुंगणामागे लागलेलेच असतात व कुठे आहे तुमचा देव असे मला विचारतात. त्यावेळी हे विठ्ठला मी त्यांच्या पुढे काय बोलू. जो अतिशय कांदे खाणारा आहे तो कस्तुरीचा वास घेऊ लागला तर त्याला कांद्याच्या वासाची सवय असल्यामुळे कस्तुरीचा वास कसा येणार? येणारच नाही. जो स्वतः भिकारी आहे त्या श्रीमंती कशी असते हे समजतच नाही. त्याप्रमाणे त्यांना तुझे स्वरूप काय समजणार आहे. पण देवा, मला जे कळतच नाही ते त्रास देऊन मला विचारतात, तुमचा देव कोठे आहे? भजन केल्याने काय होते? धर्माप्रमाणे वागल्याने काय होते? इत्यादी प्रश्न विचारतात आणि मला या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. असे मी त्यांना पाया पडून सांगितले तरी ते मला सोडित नाहीत व सारखे सतावून सोडतात. देवा, मी तर तुझ्या पाया वाचून दुसरे कोणतेच शास्त्रातील विषय जाणत नाही. तूच एक सर्वत्र आहेस एवढेच मला माहीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्या पाखंड्यांच्या तोंडाला खीळ पडो, त्यांची वाचा बंद पडो, कारण त्या भांडखोर आणि वितंडवाद करणाऱ्याशी किती बोलावे आणि काय सांगावे. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.